आणि या नंतरची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या उपस्थितीत आज भारत आणि इस्रायलमध्ये अनेक करार झाले। संरक्षण, व्यापार, नागरी, अणुऊर्जा, अंतराळ आणि परिवहन क्षेत्राशी निगडीत अनेक करारांवर आज स्वाक्षऱ्या झाल्या। इस्रायली संसदेकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार मोदींना प्रदान करण्यात आला। 7 ऑक्टोबर 2024 रोजी हमासकडून इस्रायलवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता। त्याचा निषेध करणाऱ्या देशांमध्ये भारत पहिला होता। यावरच्या दौऱ्यात इस्रायलच्या संसदेत बोलताना मोदींनी या हल्ल्याचा निषेध केला आणि अत्यंत कठोर शब्दात दहशतवादाचा निषेध केला। मोदींच्या इस्रायल दौऱ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत संरक्षण विषयातले तज्ञ माजी लष्करी अधिकारी डॉक्टर सतीश ढगे यांच्यासोबत। सतीश सर, ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रायली बनावटीची अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन वापरलेली आपण सगळ्यांनी पाहिलं ऐकले, आणि त्यानंतर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आता इस्रायल दौऱ्यावर जात आहेत आणि संरक्षण विषयक शस्त्रास्त्र विषयक अनेक करार होत आहेत, तर याबद्दल आपल्याला विश्लेषण कसं करता येईल? ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताच्या हद्दीमध्ये राहून पाकिस्तानमधली महत्त्वाची स्थळं उद्ध्वस्त करणं असो किंवा एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम मध्ये इस्रायली टेक्नॉलॉजीच्या वेगवेगळ्या हत्यारांचा मोठ्या प्रमाणामध्ये भारताला वापर करण्यात आला। कॅमेकेझे ड्रोन्स म्हणजेच एक प्रकारे सुसाईड ड्रोन सारखी भूमिका असणारे स्काय स्ट्रायकर ड्रोन हे इस्रायली बनावटीचे होते आणि त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर भारताला यामध्ये करता आला। एवढंच नाही तर स्पाइस 1000 बॉम्बच्या माध्यमातून, राफेल त्याचबरोबर सुखोई फायटर जेटच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून भारताला हल्ला करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं होतं। लॉंग रेंज मिसाईल्स त्या ठिकाणी असो किंवा हॅरोप ड्रोन सारखे वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रोनचा सुद्धा वापर भारताला पाकिस्तान विरुद्ध करता आला। मुळातच मागच्या कित्येक दशकांपासून इस्रायली बनावटीची टेक्नॉलॉजी, ड्रोन, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईलचा आणि बॉम्बचा वापर भारत हा दहशतवाद विरोधी कारवायामध्ये करत आलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा इस्रायली तंत्रज्ञानाचा आणि इस्रायली शस्त्रास्त्रांचा भारताला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला होता। याचाच वापर करून भविष्यामध्ये वर्ष 2035 पर्यंत भारताला जे सुदर्शन चक्र करायचंय, म्हणजेच एक प्रकारे मिसाईल डिफेन्स सिस्टम तयार करायची आहे, त्या मिसाईल डिफेन्स सिस्टम मध्ये सुद्धा इस्रायली टेक्नॉलॉजीचा आणि या इस्रायली शस्त्रास्त्रांचा आणि मिसाईलचा मोठ्या प्रमाणामध्ये भरणा राहणार आहे। ओके सतीश सर, आता पश्चिम आशियावर युद्धाचे ढग जमलेले आहेत, असं असताना मोदी हा दौरा करतात, तर हा दौरा या वेळामध्ये करण्याचं नेमकं काय कारण आहे? पश्चिम आशियामध्ये युद्धाचे ढग असताना सुद्धा जर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौरा त्या ठिकाणी केला असेल तर यामध्ये भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी त्याचबरोबर डिहायफिनेशन रणनीती दिसून येते। मुळातच भारत हा एका देशाशी संबंधित मैत्री ही दुसऱ्या देशाशी संबंधित राजकारणाशी त्या ठिकाणी जोडत नाही। इस्रायल आणि अरब देशांचे संबंध असो किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे संबंध असो, या दोन बाबी वेगवेगळ्या ठेवण्यामध्ये भारतानं आतापर्यंत यश मिळवलेलं आहे आणि इथेच भारताची डिहायफिनेशन रणनीती त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी त्या ठिकाणी समोर येते। दुसरी महत्वाची बाब म्हणजे जर अमेरिकेचा सर्वात महत्वाचा मित्र आणि त्यांचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हे 2 दिवस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्या ठिकाणी वेळ देत असतील, त्याचबरोबर 26 फेब्रुवारीला जिनिव्हा येथे अमेरिका आणि इराण यांची महत्वाची बैठक होणार असेल, तर 25 आणि 26 फेब्रुवारीला कोणी काहीही जरी म्हणत असलं तरी अमेरिकेनं इराणवर हल्ला करण्याची शक्यता खूपच कमी त्या ठिकाणी होती। दुसऱ्या बाजूला आज घडीला भारत आणि इस्रायल यांचे संबंध आणखीन वृद्धिंगत करण्यासाठी ट्रिमेंडस स्कोप आहे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्या ठिकाणी ओळखतात। ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या प्रकारे भारतानं दहशतवादाविरुद्ध एक लढाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि भविष्याचा वेध घेता इस्रायल सारखा महत्वाचा पार्टनर, इस्रायलची महत्वाची टेक्नॉलॉजी ही भारताच्या डिफेन्स सेक्टरला मजबूत करू शकते। आणि एवढंच नाही तर भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित टेक्नॉलॉजिकल कॉपरेशन
ऑपरेशन सुद्धा शक्य आहे आणि त्यामध्ये भारताचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा आहे हे भारताने त्या ठिकाणी ओळखलं होतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं इस्रायलमधल्या हैफा बंदराचं विशेष महत्व आहे आणि असे युद्धाचे ढग असताना या हैफा बंदराशी संबंधित कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टमध्ये हा सगळा प्रकार कुठेतरी जे आहे डिले होऊ नये म्हणून सुद्धा नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमध्ये आता भेट करणं हे जास्त उचित त्या ठिकाणी समजलं असेल. सर, आता आणखीन एक प्रश्न आहे की इस्रायल आणि त्या देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना भारताकडून नेमकं काय हवंय? आज घडीला बेंजामिन नेतन्याहू यांना अंतर्गत विरोधकांचा सामना करावा लागतोय आणि या विरोधातून जर बाहेर पडायचं असेल तर जागतिक स्तरावरचे एक महत्वाचे नेते नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा मिळणं हे त्यांना अत्यंत महत्वाचं ठरू शकतं आणि हेच ओळखून अप्रत्यक्षपणे इस्रायलनं सुद्धा नरेंद्र मोदी यांना इस्रायलमध्ये इन्व्हाइट त्या ठिकाणी केलं असावं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे इस्रायल हे जाणतो की जगामधली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था त्याचबरोबर 140 अरबपेक्षा सुद्धा जास्त लोकसंख्या असणारी एक महत्वाची बाजारपेठ म्हणून भारताचं अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि भारतासोबत जर को प्रोडक्शन करता आलं, भारतासारख्या एका महत्वाच्या शक्तीवर जागतिक पटलावर आपल्याला उभा राहता आलं तर नक्कीच पश्चिम आशियामधली एक महत्वाची शक्ती म्हणून पुढे येण्यासाठी इस्रायलला फायदा होणार आहे आणि हेच ओळखून नरेंद्र मोदी यांना यावेळी त्यांनी इन्व्हाइट त्या ठिकाणी केलेलं असावं. मुळातच येणाऱ्या काळामध्ये भारत आणि इस्रायल यांची स्ट्रॅटेजिक डेप्थ वाढवण्यासाठी म्हणजेच स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप होण्यासाठी ही योग्य वेळ आहे हे इस्रायलनं त्या ठिकाणी ओळखलं असेल. एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या डिफेन्सशी संबंधित तंत्रज्ञानाशी संबंधित को प्रोडक्शन सुद्धा भारतामध्ये करता येईल आणि भारत ही एक महत्वाची बाजारपेठ आहे हे ओळखूनच इस्रायलनं भारतासोबत 16 वेगवेगळ्या प्रकारचे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेले आहेत. त्याचबरोबर 11 अशा महत्वाच्या घोषणा म्हणजे एकूण 27 महत्वाचे निर्णय इस्रायल आणि भारत यांच्या एकत्रित प्रयत्नातून झालेले आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. यातून फक्त भारत आणि इस्रायल यांचे संबंध मजबूत होणार नाही तर भविष्यामध्ये इस्रायलचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि हे ओळखूनच इस्रायलनं भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना यावेळी इन्व्हाइट केलेलं असावं. म्हणजे याच्यातनं अनेक अर्थ या भेटीमधनं निघतायत आणि त्याचं विश्लेषण अनेक अंगांनी करता येईल. त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सर समजावून सांगितलेत. खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.